ग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे चकरा मारण्याची गरज संपणार। जमिनीचे नकाशे महाभूमीवरती। भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय। डिजिटल सुविधांमुळे शेतकऱ्यांना मिळणार सगळ्यात मोठा दिलासा। थकीत कर्ज माफ होताच नवीन पीक कर्जाचे दरवाजे उघडले। धाराशिव जिल्ह्यातील 12,000 शेतकऱ्यांना दिलासा। उर्वरित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत। डीसीसी बँकेचे पत्रव्यवहार सुरू झाले। एकवीस कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यामध्ये कृषी मंत्र्यांकडून 15 अधिकाऱ्यांचं निलंबन। भूमिहीन व बनावट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती गेले होते पैसे। शेतकऱ्यांना बसला होता मोठा धक्का। अतिरिक्त 40 टीएमसी पाणी दुष्काळी भागात वळवणार। मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। कोल्हापुरात 1850 कोटींच्या विकास कामांचं झालं आज लोकार्पण। डेंग्यूचे 8 वर्षात जेवढे रुग्ण तेवढे 3 वर्षात झाले। मुंबईमध्ये 17,002 वर्षामध्ये रुग्णांची संख्या। आरोग्य विभागाकडून व्यापक उपाययोजना। कोकणात गतवर्षीच्या यंदा 4% अधिक पाऊस। आतापर्यंत जिल्ह्यात 56% पडला पाऊस। सरासरी 1,909 मिलीमीटर पावसाची झाली नोंद। भारताचा तेल पुरवठा धोक्यात। रशियन तेलावरती अमेरिकेच्या निर्बंधाचे सावट। नव्या विधेयकामुळे अनिश्चिततेमध्ये वाढ। भारतावर होणार परिणाम। रशिया टू इंडिया बाय ट्रेन। होर्मुझच्या कोंडीने भन्नाट प्रस्ताव। रशियाच्या उपपंतप्रधानांनी केले जाहीर सूतोवाच। रशिया आणि भारत मैत्रीपूर्ण संबंध। 1 कोटी शहरी गरिबांना मिळाला पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचा ताबा। महाराष्ट्रासह 16 राज्यात आणखी 2 लाख घरांना मिळणार मंजुरी। अंतराळातून दुष्काळाचा वेध मिळाला। IIT बॉम्बेचे प्राध्यापक कार्तिकेयन लंका यांनी नासी यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळवला। पावसाळी अधिवेशन वाया जाणार। महत्त्वाच्या विधेयकावरती अनिश्चिततेची सावट। काँग्रेस विरोध करण्यावरती ठाम असल्याची भूमिका। परप्रांतीयांचे डोळे कोकणावरती। भूमिपुत्रांच्या हाती काय राहणार। कोकणच्या विकासावरून राज ठाकरे आक्रमक। शेतकऱ्यांना जमिनी विकू न देण्याचे आव्हान। एकरकमी 58,000 कोटींच्या थकबाकीचा निपटारा। देवेंद्र फडणवीस दिवसा मोफत वीज देण्याचं उद्दिष्ट। पुढील वर्षी 100% शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जेनजींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला। धर्मेंद्र प्रधान यांचं स्पष्ट मत। माझ्यासाठी पद हे तर नव्हे, देशहित सर्वोच्च असल्याची माहिती। ग्राहकांच्या खिशावरती नकळत दरोडा। महागाई टाळण्यासाठी पाकिट आकुंचनाचा तोडगा। दरवाढ होणार अतिशय महागात। सोने तारण ठेवून कर्जात प्रचंड वाढ। NBFCचे गोल्ड लोन 3.41 लाख कोटींवरती गेल्याची सर्वांना धक्कादायक बाब। तेल, साबण, चहा, बिस्किट महागणार। ऐन सणासुदीमध्ये सर्वसामान्यांचा खिसा कापणार। पुण्यात दह्याऐवजी 8 बिस्किट। 7 महिन्यांमध्ये बारामतीत 3रा विमान अपघात। शिकाऊ विमान धावपट्टीबाहेर। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची माहिती। विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला। राम मंदिर देणगी चोरी। मोदी शहा उत्तर द्यावंच लागेल। विरोधक आक्रमक। अधिवेशनाचा शेवटचा आठवडा देखील वादळी ठरण्याची शक्यता।
एल निनोचा बसणार फटका, महागाई वाढण्याची जोरदार शक्यता, भारतासह व्हिएतनाम इंडोनेशियावरती एल निनोचं मोठं सावट. मराठी शिकलात ना, आता बोला. जुजबीही बोलणे न आल्यास टॅक्सी चालकावरती 15 पासून कारवाई, परिवहन मंत्री. मराठीत उत्तर दिले तरच कारवाई टळणार. पश्चिम महाराष्ट्राच्या महापुराचे पाणी मराठवाड्यामध्ये नेणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महापुराचा प्रश्न कायमचा मिटणार, 72 तासांच्या सरकारने घेतला मोठा निर्णय. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती घुगे यांच्या बदलीने मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवरती. अंतिम टप्प्यात आली सुनावणी, आता पुन्हा नव्या पीठाची शक्यता अधिक असल्याची माहिती. ममतांच्या कारवरती चपला, चिखलफेक, हल्लेखोरांच्या चोरच्या घोषणा. पोलिसांनी जाण्यास वाट करून दिली मोकळी, ममता वाचल्या. आतापर्यंत विष पीत होतो की काय, भेसळ थांबता दुधाचा तोरा वाढला, स्वस्त भेसळीची साखळी तुटली. तूप 1100 पार, पनीर 500 वर, दुकानात लागले नवीन दरपत्रक जाहीर. मार्च एप्रिलमधील अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार, प्रतीक्षा कायम. 5,500 बाधित शेतकऱ्यांना 6.25 कोटी रुपये मंजूर. आता येणार पैसे बँक खात्यावरती. कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर, जिल्ह्यातील 46,000 शेतकऱ्यांचा समावेश. 2 दिवसात आधार प्रमाणित करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देणार. पुढील 12 ऑगस्टपर्यंत पैसे बँक खात्यावर. पीक विम्याचा पेच सुटणार, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मोठी ग्वाही. धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्याला पुन्हा एकदा मिळणार न्याय. 9.66 लाख शेतकरी विमा भरपाईच्या अद्याप प्रतीक्षेत. अतिवृष्टीची विमा भरपाई यादी सुरू, आज लास्ट तारीख. धन्यवाद.